रेसिपी प्रकार 1 पाहूयात। त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे आणि मोठ्या वाटीने घेतलं आहे। आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय, तो घालणार आहे। रवा बारीक घ्यायचा, मोठा वापरायचा नाही। जर रवा मोठा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतरच वापरा। त्याचप्रमाणे ज्या वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मोजून रवा सुद्धा घ्या। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं। त्याच सोबत आता यामध्ये काही बेसिक पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर तिखटाला जी कमी असते, काश्मीरी लाल मिरची पावडर ती वापरली आहे। तुम्हाला जर तिखट आवडत असेल किंवा तुमची मुलं तिखट खात असतील तर तिखट लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। एक छोटा चमचा ओवा घेतलाय, तो हातावरती क्रश करायचा आणि त्यानंतर घालायचा। एक छोटा चमचा जिरे, एक मोठा चमचा या ठिकाणी मी बडीशेप खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे आणि ती घातली आहे। सोबतच 1 चमचा आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर घातल्यामुळे हा पदार्थ छान चटपटीत लागतो। खाताना सुद्धा त्याची चव एकदम वेगळी, जसे बाहेरचे आपण चिप्स कुरकुरे खातो ना तशी लागते। आणि सोबतच 2 मोठे चमचे यामध्ये कच्चं तेल घालायचं। लक्षात ठेवा, तेल कच्चं वापरायचं आहे, कोमट किंवा गरम यामध्ये तेल घालायचं नाही। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हाताने चोळून तेल या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। म्हणजे तेल पिठामध्ये छान एकजीव होईल आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल। त्यासाठी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्याच पद्धतीने हाताने चोळून हे तेल पिठामध्ये मिक्स करून घ्या। तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। तेल सुद्धा एकदम व्यवस्थित छान एकजीव पिठामध्ये मिक्स झाले। इथे पाहू शकता, पीठ हातामध्ये घेऊन अलगद हाताने जरी मूठ वळली तरी पिठाची व्यवस्थित मूठ वळली जातीये, म्हणजे तेल पिठामध्ये छान एकजीव झाला आहे। त्यानंतर आता लागेल असं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळून घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त सैलसर मळायचं नाही, त्यामुळे एकदम जास्त पाणी घालू नका। लागेल असं थोडं पाणी घाला आणि पीठ मळून घ्या। तर इथे लागेल असं थोडं पाणी घालून पीठ मी मळून घेतलं आहे। पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आपण जसं पीठ चपातीसाठी मळून घेतो त्यापेक्षाही घट्टसर पीठ मळून घेतलं आहे। त्यानंतर आता तयार गोळ्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि हे तेल सर्व गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं। तेल लावल्यानंतर एक अर्धा मिनिट आणखी हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा। तर इथे पहा, तेल मळून घेतलेल्या पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लागलं आहे। पिठाची तुम्ही पुन्हा कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं, कारण आपण यामध्ये रवा घातला आहे, तो सुद्धा छान फुलेल। तर इथे एक 10 मिनिटं झाले आहेत। 10 मिनिटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे। आता पुन्हा या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। आपण यामध्ये रवा घातला होता, रवा छान फुललाय, त्यामुळे हे पीठ पहिल्यापेक्षा आणखी घट्टसर झालं आहे। आता पीठ पुन्हा एक अर्धा मिनिटं मळून घ्यायचं। पीठ एक अर्धा मिनिटं मळून झालं की आता इथे मी पोळपाट घेतला आहे। आता या पोळपाटावरती आपण जो गोळा तयार करून घेतला आहे तो घ्यायचा आणि त्याचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा। तर इथे गोळ्याचा मी मध्यम जाडसर असा रोल तयार करून घेतला आहे। आता हा जो आपण रोल तयार करून घेतला आहे त्याचे सुरीच्या साहाय्याने एकसारखे 4 भाग तयार करून घ्यायचे। तर इथे मी 4 भाग तयार करून घेतले आहेत। त्यातील 3 भाग बाउलमध्ये काढायचे आणि झाकून बाजूला ठेवायचे, ते आपण पुढे वापरणार आहोत। त्यातील एक गोळा मी घेतला आहे। आता हा गोळा पोळपाटावरती एकसारखा फिरवून घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे मी मळून घेतलेल्या पिठाचा छान असा गोळा तयार करून घेतला आहे। सोबतच थोडंसं कोरडं पीठ सुद्धा घेतलं आहे। आता तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची। आपण जशी चपाती लाटतो ना तेवढी किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची आहे। या ठिकाणी कोरडं पीठ लावणं सुद्धा ऑप्शनल आहे। जर तुम्हाला हे तेलावरती लाटून घ्यायचं असेल तर तेलावरती सुद्धा लाटून घेऊ शकता, पण शक्यतो कोरडं पीठ लावूनच लाटून घ्या आणि एकदम पातळ अशी पारी लाटून घ्या। आणि लाटून घेताना जर लागलंच तर वरून थोडंसं कोरडं पीठ आणखी भुरभुरू शकता। तर इथे एकदम पातळ अशी मी पारी लाटून घेतली आहे। तुम्ही याच्या कडा पाहू शकता, पूर्णपणे पातळ आहेत। तुम्ही याच्यापेक्षा आणखी ही पारी पातळ लाटून घेता आली तरी सुद्धा घेऊ शकता।
त्यानंतर आता काय करायचं, इथे मी एक फोर्क घेतला आहे. त्या फोर्कच्या साहाय्याने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या पारीवरती टोचून होल तयार करून घ्यायचे. तर आपण या ठिकाणी गव्हाच्या पिठाची 3 महिने टिकणारी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत पापडी बनवतोय. आणि पापडी तळताना जर ती फुलली तर मग व्यवस्थित खुसखुशीत आणि कुरकुरीत होत नाही आणि थोड्याच दिवसात ती मऊ पडते. अशा पद्धतीने पारीवरती होल करून घेतले की पापडी तळताना अजिबात तेलामध्ये फुलत नाही, व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळली जाते आणि छान कुरकुरीत खुसखुशीत होते. 3 महिने आहे अशी टिकते. त्यानंतर इथे मी एक वाटी घेतली आहे. जास्त मोठ्या आकाराची वाटी घ्यायची नाही, मध्यम आकाराची घ्यायची. आणि आता त्या वाटीने आपण याच्या पापडी तयार करून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी पापडी बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून लाटून घेऊ शकता, पण त्या पापडी एकसारख्या आकाराच्या बनत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने मोठी पारी लाटून घ्या आणि वाटीने पापड्या तयार करून घ्या. त्याचप्रमाणे एका वेळी तुम्ही पाहू शकता 5 ते 6 किंवा 4 ते 5 पापड्या सहज तयार होतात आणि तुमचा वेळ सुद्धा वाचतो. बाजूचं राहिलेलं जे पीठ आहे ते काढायचं, आपण जे गोळे तयार करून घेतले आहेत त्यामध्ये घालायचं आणि त्यासोबत लाटून पुन्हा याच्या जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पापड्या तयार करून घ्यायच्या. तर इथे तुम्ही पापडीवरती पाहू शकता पूर्ण होल आहेत, त्यामुळे ही पापडी अजिबात तेलामध्ये फुलणार नाही. त्याचप्रमाणे एकदम पातळ अशी ही पापडी तयार झाली आहे. आता या पापडी आपण काढून घेऊयात आणि राहिलेल्या पिठाच्या पापडी सुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊयात. तर इथे राहिलेल्या सर्व पिठाच्या पापडी मी बनवून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी ही पापडी बनवून तयार झाली आहे. आता आपण ही पापडी तळून घेऊयात आणि सर्व पापडीवरती मी याच पद्धतीने फोर्कनी टोचून होल करून घेतले आहेत. तर इथे गव्हाची पापडी तळून घेण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं आहे. आता यामध्ये थोडंसं पीठ टाकूया. पीठ टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही सेकंदातच पीठ वरती येते, म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम झालं आहे. याच टेम्परेचरचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये टाकलेलं पीठ आपण काढून घेऊयात आणि ज्या पापडी आपण बनवून घेतल्या आहेत त्या तेलामध्ये सोडून तळून घेऊयात. तर पापडी तेलामध्ये सोडताना लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. गॅसचा फ्लेम हाय ठेवल्यानंतरच पापडी तेलामध्ये सोडायची. एका वेळी 6 ते 7 पापडी तेलामध्ये सोडून तुम्ही तळू शकता. कढई मोठी असेल तर जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तळू शकता. पापडी तेलामध्ये सोडल्यानंतर जोपर्यंत ती वरती येत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम हायच ठेवायचा आहे. पापडी तेलामध्ये सोडून खालच्या बाजूनी तळून ती वरती आली की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता मीडियम फ्लेमवरती अलटी पलटी करत ही पापडी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. लक्षात ठेवा पापडी मध्यम आचेवरतीच तळून घ्यायची आहे. लो फ्लेमवरती तळली तर पापडी जास्त कडक होईल, खुसखुशीत होणार नाही. आणि मोठ्या आचेवरती तळून घेतलीत तर पापडीचा रंग वरून लगेच लालसर होईल आणि थोड्याच वेळात पापडी मऊ पडेल. त्यामुळे मध्यम आचेवरतीच पापडी अलटी पलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. तर इथे मध्यम आचेवरती अलटी पलटी करत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही पापडी मी तळून घेतली आहे. तुम्ही पापडीचा रंग पाहू शकता, छान सोनेरी आला आहे. तेलामधून काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे आणखी थोडा याचा रंग डार्क होऊ शकतो. आता या पापडी आपण एखाद्या किचन पेपरवरती काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सुद्धा निघून जाईल. आणि आता राहिलेल्या ज्या पापड्या आहेत त्या याच पद्धतीने तेलामध्ये सोडून आपण तळून घेणार आहोत. पण पुन्हा लक्षात ठेवा पापडी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. त्यानंतर पापडी तेलामध्ये सोडली, खालच्या बाजूनी तळून पापडी वरती आली की पुन्हा मीडियम फ्लेम करायचा आणि पापडी अलटी पलटी करत तळून घ्यायची. मस्त अशी पापडी तळून तयार झाली आहे. राहिलेल्या पापडी सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात. तर इथे पहा शिल्लक राहिलेल्या सर्व पापड्या सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेतल्या आहेत. सर्व पापड्यांचा रंग अगदी असाच येईपर्यंत मी या पापड्या तळून घेतल्या आहेत. आणि इथे आपल्या सर्व गव्हाच्या पिठाच्या पापड्या बनवून तयार झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता छान एकसारख्या आकाराच्या मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून झाल्या आहेत. छान अशा पातळ आहेत, खायला मस्त कुरकुरीत खुसखुशीत लागतात. या ठिकाणी तुम्ही आवाज ऐकू शकता आणि पापडी तोडल्यानंतर सुद्धा पाहू शकता झाली आहे ना छान खुसखुशीत. तर तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी या गव्हाच्या पिठाच्या पापड्या नक्की बनवून पहा. या गव्हाच्या पिठाच्या पापड्या 3 महिने आहे अशा हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात. रेसिपी प्रकार 2 पाहूयात. त्यासाठी इथे मी एक मूठभर पालक स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवला होता. त्यातील सर्व पाणी निथळल्यानंतर एकदम बारीक चिरून घेतलं आहे.
तुम्ही पाहू शकता यातील सर्व पाणी निघून गेले। त्यानंतर आता हा पालक आपल्याला हा पदार्थ 2 महिने टिकावा यासाठी तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे। पॅन गरम झाला की आता त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं। तेल हलकंसं गरम झालं की आता यामध्ये आपण जो पालक चिरून घेतला होता तो चिरलेला पालक घालायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हा पालक तेलामध्ये यातील सर्व मॉइश्चर निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असाच कच्चा पालकसुद्धा वापरू शकता, पण अशा पद्धतीने पालकमधील सर्व मॉइश्चर निघून जाईपर्यंत पालक तेलामध्ये परतून घेतला की तो पदार्थ बनवताना आपल्याला अवघडही जात नाही आणि पदार्थ चवीला सुद्धा छान लागतो आणि विशेष म्हणजे 2 ते 3 महिने हवाबंद डब्यामध्ये आहे असा छान टिकतो। तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती पालक जसजसा मी तेलामध्ये परतून घेतेय तसं तुम्ही पाहू शकाल पालकला पाणी सुटायला लागलं आहे। आता हे जे पाणी सुटलं आहे ते पूर्ण सुकेपर्यंत हा पालक आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे मध्यम आचेवरती या पालकमधलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत हा पालक मी परतून घेतला आहे। पूर्ण याच्यातलं मॉइश्चर निघून गेले। तुम्ही पाहू शकता पालक खाली पॅनला चिटकायला सुद्धा लागला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा पालक पूर्णपणे थंड करून घ्यायचा। एखाद्या डिशमध्ये काढून सुद्धा तुम्ही हा पालक थंड करून घेऊ शकता। तर इथे पालक पूर्णपणे थंड करून घेतला आहे। आता आपण पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। आता त्यामध्ये एक मोठी वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं। त्यानंतर ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा। रवा बारीकच वापरायचा आहे, मोठा रवा असेल तर मिक्सरला वाटून बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा इथे मी ओवा घेतला आहे। ओवा तळहातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध आणि फ्लेवर पिठामध्ये छान उतरतो। त्यासोबतच एक चमचा बडीशेप घेतली आहे। बडीशेप सुद्धा हाताने क्रश करून घालायची, म्हणजे त्याचा सुगंध पिठामध्ये छान उतरेल। त्याचसोबत त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 चमचा जिरे घेतले आहेत। तुम्ही या ठिकाणी अख्खे जिरे वापरण्याऐवजी अर्धा चमचा जिरे पावडर वापरली तरी सुद्धा चालेल। फक्त जिरे भाजून घ्या आणि त्यानंतर त्याची पावडर बनवून घ्या। त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 अख्खा चमचा धणे पावडर। या ठिकाणी मोजून घेतलेलं सर्व साहित्य मी पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतलं आहे आणि 1 चमचा आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर घातल्यामुळे हा पदार्थ छान चटपटीत लागतो आणि त्याचसोबत 1 छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर ज्या चमच्याने सर्व मसाले मोजून घातले आहेत त्याच चमच्याने यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर सुद्धा करू शकता, पण तूप घातल्यामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो, त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर करा। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात, छान एकजीव करून घ्यायचं। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हाताने चोळून चोळून मिक्स करायचं, म्हणजे आपण यामध्ये जे तूप घातलं आहे ते सर्व पिठामध्ये छान एकसारखं मिक्स होईल। पिठामध्ये प्रत्येक कणाकणात हे तूप एकजीव झालं पाहिजे, अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य आणि तूप पिठामध्ये मी छान मिक्स करून घेतलं आहे। सुरुवातीला पीठ तुम्हाला कोरडं दिसत होतं, आता हलकंसं ओलसर दिसते। पीठ हातामध्ये घेतल्यानंतर अलगद मूठ वळली की लगेच वळली जातीये, म्हणजे पीठ एकदम परफेक्ट तयार झालं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण जो पालक शिजवून घेतला होता, म्हणजे तेलामध्ये परतून घेतला होता, तो घालायचा। तर या ठिकाणी तुम्ही तेलामध्ये परतून घेतलेला पालक आहे असा घालू शकता जसा मी घातला आहे, किंवा जर तुम्हाला आवडत नसेल तर मिक्सरला फिरवून पेस्ट करून सुद्धा घालू शकता। तर इथे सर्व पालक मी पिठामध्ये काढून घेतला आहे। आता जसा मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हा पालक या पिठामध्ये एकसारखा मिक्स करून छान एकजीव करून घेऊयात। तर इथे सर्व पालक मी पिठामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतला आहे। त्यानंतर आता लागेल असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। पीठ सैलसर झालं नाही पाहिजे, त्यामुळे लागेल असं थोडं थोडंच पाणी घाला आणि घट्टसर असं हे पीठ मळून घ्या। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी
त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं। सर्व तेल मळून घेतलेल्या पिठाला सर्व बाजूनी एकसारखं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि एक अर्धा मिनिट हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं। तर इथे तेल लावल्यानंतर पीठ अर्धा मिनिट मी आणखी मळून घेतलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनिट हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। आता पीठ भिजते तोपर्यंत आपण हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे। आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं। जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। पण कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे काय होतं, आपण जो पदार्थ बनवतोय त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या छान खुलून येतात। त्यानंतर आता यामध्ये ज्या चमच्याने आपण कॉर्नफ्लॉवर मोजून घेतला होता त्याच चमच्याने 3 चमचे तूप घालायचं। त्यानंतर आता हे कॉर्नफ्लॉवर आणि तूप आपण एकसारखं मिक्स करून घेऊया, छान एकजीव करून घ्यायचं। यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत आणि एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लॉवर आणि तूप मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे, स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आणि इथे आपला साठा तयार झालाय। साठा तयार करून होईपर्यंत इथे 10 मिनिटं पीठ सुद्धा छान भिजलं आहे। आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे हे पीठ पहिल्यापेक्षा आणखी घट्टसर झालं आहे। आता हे पीठ एक अर्धा मिनिट आपण आणखी मळून घेऊयात। तर इथे हे पीठ एक अर्धा मिनिट मी आणखी मळून घेतलं आहे। त्यानंतर आता इथे पोळपाट घ्यायचा, पोळपाटावरती मळून घेतलेलं पीठ काढायचं, पुन्हा एक अर्धा मिनिट जोर देऊन छान मळून घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने या मळून घेतलेल्या पिठाचा मध्यम जाडसर असा रोल तयार करून घ्यायचा। रोल जास्त पातळ बनवायचा नाहीये, मध्यम जाडसरच ठेवायचा। तर इथे मी मळून घेतलेल्या पिठाचा रोल तयार करून घेतला आहे। आता सुरीच्या साहाय्याने आपण याचे एकसारखे 4 भाग तयार करून घेऊयात। तर इथे सुरीने हा रोल कट करून मी एकसारखे 4 भाग तयार करून घेतले आहेत। आता 4 भागातले जे 3 भाग आहेत ते एका बाउलमध्ये काढूयात, झाकण ठेवून बाजूला ठेवायचे, ते आपण पुन्हा वापरणार आहोत। त्यानंतर तयार करून घेतलेला जो एक गोळा आहे जो आपण पोळपाटावरती शिल्लक ठेवला आहे तो जसा मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने पुन्हा एक अर्धा मिनिट जोर देऊन मळून घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। सोबतच मी थोडंसं कोरडं पीठ घेतलं आहे। त्यानंतर कोरडं पीठ या गोळ्यावरती भुरभुरायचं, हाताच्या तळव्यानी हा गोळा थोडासा दाबून घ्यायचा, बोटांनी पसरवून घ्यायचा। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने याच्या कडा एका जागी गोळा करायच्या आणि पुन्हा हा गोळा बंद करायचा आणि पुन्हा याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि आपण जशी चपाती लाटतो ना त्या पद्धतीचीच एकदम पातळ अशी याची पारी लाटून घ्यायची आहे। पारी लाटून घेत असताना लागलंच तर वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरू शकता, पण जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ याची पारी लाटून घ्यायची आहे, अजिबात कुठेही जाडसर ठेवायची नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता जेवढी लाटून घेता येईल तेवढी एकदम पातळ अशी मी पारी लाटून घेतली आहे, अजिबात कुठेही ही पारी जाडसर नाहीये। त्यानंतर आता जो साठा आपण तयार करून घेतला आहे ना तो याच्यावरती टाकायचा आणि बोटांनी या सर्व पारीवरती अगदी कोपऱ्यातून सुद्धा छान असा पसरवून घ्यायचा। तर इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे, अगदी कोपऱ्यात सुद्धा हा साठा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। बोटांनीच पसरवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित सर्व पारीवरती पसरला जाईल। तर इथे सर्व साठा मी पूर्ण पारीवरती पसरवून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता कोपऱ्यात सुद्धा ठेवला नाहीये, पूर्ण पारीवरती पसरलाय। त्यानंतर आता याच्यावरती गव्हाचं थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एका बाजूने ही पारी फोल्ड करायची, त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घ्यायची। आता या फोल्ड केलेल्या भागावरती सुद्धा थोडासा साठा लावून घ्यायचा दोन्ही बाजूनी, जास्त प्रमाणात लावायचा नाही पण थोडा थोडा लावून घ्यायचा। त्यानंतर फोल्ड केलेल्या बाजूवरती साठा लावला की त्यावरती सुद्धा थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि आता खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूनी हे फोल्ड करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता चौकोनी पारी तयार झाली आहे। त्यानंतर आता याच्यावरती सुद्धा दोन्ही बाजूनी कोरडं पीठ भुरभुरायचं आणि हलक्या हाताने ही पारी आपल्याला पुन्हा लाटून घ्यायची आहे। फक्त ही पारी आता लाटून घेताना लक्षात ठेवा चौकोनी आकारामध्येच लाटायची आहे, अजिबात गोल त्रिकोण कोणताही आकार द्यायचा नाही, आहे अशी चौकोनी आकारामध्येच आणि जमेल एवढी पातळ लाटून घ्यायची। जसं मी आधीही सांगितलं लागलंच तर वरून आणखी थोडंसं कोरडं पीठ भुरभुरू शकता। फक्त ही पारी लाटून घेताना जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची। तर इथे पहा चौकोनी आकारामध्ये आहे अशी ही पारी जेवढी पातळ लाटून घेता येईल तेवढी मी पातळ लाटून घेतली आहे।
त्यानंतर आता काय करायचं, जो साठा आपण तयार करून घेतला आहे तो पुन्हा या पारीवरती लावून घ्यायचा। तर इथे थोडा थोडा साठाच लावून घ्यायचा आहे। आता जास्त प्रमाणामध्ये साठा या पारीवरती लावायचा नाही। तर इथे मी पूर्ण पारीवरती साठा लावून घेतला आहे। त्यानंतर आता पुन्हा याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही पारी दोन्ही बाजूनी दुमडून म्हणजे फोल्ड करून घ्यायची। तर इथे मी याच्या एवढ्याच लेयर तयार करून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणखी फोल्ड करून लेयर तयार करून लाटून पुन्हा लेयर तयार करून घेऊ शकता। मी एवढ्याच करणार आहे। पारी फोल्ड करून घेतली की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने 1-2 वेळा लाटून घ्यायची। तर इथे फोल्ड केलेली पारी मी लाटण्याने 1-2 वेळा हलक्या हाताने लाटून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं, सुरी घ्यायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने सुरुवातीला बाजूच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आणि तेवढ्या आकाराच्या स्टिक आपल्याला सुरीने कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी जास्त लहान नाही किंवा जास्त मोठ्या आकारामध्ये नाही तर मध्यम आकारामध्ये या स्टिक कट करून घेतल्या आहेत। आता या स्टिक कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्या लेयर्स आत्ताच आतमध्ये छान लेयर्स सुटले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि या ठिकाणी जेवढ्या स्टिक्स मी कट करून घेतल्या आहेत त्या सर्वच स्टिक्सना आतमध्ये छान लेयर्स आहेत। आता राहिलेले जे गोळे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने लाटायचे। पारीला तयार केलेला साठा लावायचा, दुमडून घ्यायचा चौकोनी आकारामध्ये, पुन्हा पारी लाटायची, पुन्हा साठा लावून दुमडून घ्यायचं आणि सुरीने कट करून या पद्धतीच्या स्टिक तयार करून घ्यायच्या। तर इथे सर्व पिठाच्या मी लाटून स्टिक तयार करून घेतल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। एकदम परफेक्ट अशा सर्व स्टिक्स तयार झाल्या आहेत। आता या स्टिक आपण तळून घेऊयात। तर आता हे तळण्यासाठी मी तुम्हाला सांगते, तेलाचं टेम्परेचर आपल्याला जसे आपण बालुशाही तळून घेतो ना अगदी तसं पाहिजे। म्हणजे तेल जास्त गरम किंवा कडकडीत गरम असं नाही पाहिजे, तेल कोमट पाहिजे। म्हणजे या स्टिक आपण तेलामध्ये सोडल्या की खालच्या बाजूनी तळून जोपर्यंत वरती येत नाहीत तोपर्यंत त्या अजिबात हलवायच्या नाहीत। म्हणजे अशा पद्धतीने आपण यामध्ये ज्या लेयर्स तयार केल्या आहेत ना त्या छान मोकळ्या होतात, पदर याला छान सुटतात। गॅस चालू आहे, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे। सर्व स्टिक मी तेलामध्ये सोडल्या आहेत। आता या स्टिक जोपर्यंत खालच्या बाजूनी छान तळून आतमध्ये ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या होऊन वरती येत नाहीत तोपर्यंत या स्टिक्स अजिबात झाऱ्याने हलवायच्या नाहीत। या स्टिक्स मी तेलामध्ये सोडल्या तेव्हा तेल कोमट होतं, गॅस चालू होता पण गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो होता आणि या ठिकाणी आता या स्टिक्स खालून तळून हळूहळू वरती यायला लागले आहेत। तर इथे या स्टिक खालच्या बाजूनी तळून वरती आल्या आहेत। आता स्टिक्स वरती आल्या की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि अल्टीपल्टी करत या स्टिक्स सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या स्टिक्स खालून तेलामध्ये तळून वरती आल्यानंतरच याला पदर किती छान सुटले आहेत। हळूहळू जसजशा या स्टिक्स तुम्ही तळत जाल तसे हे पदर आणखी मोकळे होतात, छान लेयर सुटतात। तर इथे मध्यम आचेवरती अल्टीपल्टी करत या सर्व स्टिक्स मी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले आहेत। तुम्ही याला पाहू शकता, लेयर खूप छान सुटले आहेत। आता या सर्व स्टिक आपण एखाद्या किचन पेपरवरती किंवा झाऱ्यामध्ये काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। आता या स्टिक्स तेलामधून काढून घेतल्या की गॅस बंद करायचा, तेल पुन्हा कोमट करायचं, त्यानंतर गॅस चालू करायचा, गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि त्यानंतरच राहिलेल्या स्टिक तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या। एकदम छान खुसखुशीत अशा या स्टिक्स तयार होतात। अगदी तुम्हाला वाटेल की तुम्ही खारी खाताय की काय। या पद्धतीने पालक घातला आहे त्यामुळे चव भन्नाट लागते आणि 2 ते 3 महिने हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात। राहिलेल्या स्टिक सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात। तर इथे सर्व स्टिक मी तळून घेतल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तळल्या आहेत। तुम्ही याचे पदर सुद्धा पाहू शकता, छान सुटलेत। त्याच पद्धतीने इथे मी या स्टिक्सचा तुम्हाला आवाज ऐकवते, पहा किती छान कुरकुरीत खुसखुशीत या स्टिक्स तयार झाल्या आहेत। त्याचसोबत इथे सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकता आणि ही स्टिक पाहू शकता। एकदम परफेक्ट खारीसारखी खुसखुशीत अशी ही पालक स्टिक तयार झाली आहे। तुम्ही याला पालक मठरी सुद्धा म्हणू शकता। तर तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी ही पालक स्टिक किंवा पालक मठरी नक्की बनवून पहा। 2 ते 3 महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकते। रेसिपी प्रकार 3 पाहूयात। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं। तर या ठिकाणी मी ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं आहे त्याच वाटीने पुढचं साहित्य मोजून घेणार आहे।
पाणी घातल्यानंतर आता यामध्येच आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे। यामध्ये मी सर्व मसाले घालण्यासाठी पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले आहेत। त्याच चमच्याने एक चमचा पांढरे तीळ घालायचे। पांढरे तीळ नक्की घाला, अजिबात स्किप करू नका। त्यानंतर हा पदार्थ छान चटपटीत लागावा यासाठी यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे। या ठिकाणी लाल मिरची मी मिक्सरला वाटून घेतली आहे आणि त्याचे चिली फ्लेक्स तयार केले आहेत। मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 10 ते 12 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने घालायची। त्यासोबतच एकदम थोडीशी लाल मिरची पावडर घालायची। अशा पद्धतीने थोडीशी लाल मिरची पावडर घातली की हा पदार्थ खाताना मधूनच थोडीशी वेगळी टेस्ट लागते। सोबतच चवीनुसार किंवा 1 चमचा मीठ घालायचं आणि 2 चमचे यामध्ये कच्चं तेल घालायचं। त्यानंतर आता मध्यम आचेवरती याला एक उकळी काढून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले घातलेल्या पाण्याला एक उकळी आली आहे। मध्यम आचेवरती मी उकळी काढून घेतली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर सर्व मसाले पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊयात। पाण्याला उकळी आली की आता लगेच गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर आपण या ठिकाणी हा पदार्थ बनवण्यासाठी मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता तांदळाचं पीठ वापरतोय। ज्या वाटीने मोजून मी 1.5 वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे। तांदळाचं पीठ घातलं की आता ते पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेताना पिठाच्या गुठळ्या झाल्या तरी चालतील, फक्त पीठ पाणी गरम आहे तोपर्यंत लगेच त्यामध्ये मिक्स करून घ्या। तर इथे पीठ पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे। तुम्हाला दिसत असतील थोड्याफार गुठळ्या सुद्धा झाल्या आहेत। त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं हे पीठ झाकण ठेवून छान असं वाफवून घ्यायचं। तर इथे लक्षात ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण गॅस बंद केला आहे आणि तेव्हापासून गॅस बंदच आहे। गॅस बंद करूनच झाकण ठेवून हे पीठ आपल्याला 5 मिनिटं वाफवून घ्यायचंय। तर इथे 5 मिनिटं झाली आहेत। कढई मी गॅसवरून खाली उतरली आहे। तुम्ही पाहू शकता पीठ छान वाफवलं आहे आणि पिठामधून हलकासा धूरही निघतोय, म्हणजे पीठ अजूनही थोडंफार गरम आहे। आता पीठ गरम असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे, पण त्याआधी हे पीठ आपण खालून एकसारखं एकदा मिक्स करून घेऊयात। तर हे पीठ मी खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। पिठामध्ये ज्या काही गुठळ्या झाल्या होत्या त्या थोड्याफार प्रमाणात मोडून घेतल्या आहेत। आता हे पीठ आपण मळून घेऊयात। तर इथे लक्षात ठेवा पीठ पूर्णपणे थंड झालेलं नाहीये। पीठ जर पूर्णपणे थंड झालं तर व्यवस्थित मळता येणार नाही, त्यामुळे पीठ गरम किंवा कोमट असतानाच तुम्हाला मळून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तांदळाचं पीठ आपण वापरलंय, त्याला छान बाइंडिंग यावी त्यासाठी यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आणि आता हे पीठ आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि मळून छान गोळा तयार करून घेऊयात। तर आता हे पीठ मळून घेताना या ठिकाणी जर पीठ तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी गरम करून घेऊन त्याचा शिपका मारू शकता, नंतर पीठ मळून घेऊ शकता। पण पीठ या ठिकाणी गरम आहे त्यामुळे लगेच वळलं जाते, छान असा गोळा तयार होतोय। गरज नसेल तर पाणी अजिबात घालू नका। तर इथे थोडं थोडं हाताने मॅश करत हाताला सहन होईल असं मिक्स करत पीठ मी मळून घेतलं आहे। छान असा गोळा तयार झालाय, तुम्ही पाहू शकता। आता जर पीठ मळून झाल्यानंतरही तुम्हाला जर वाटत असेल की पीठ अजूनही ड्राय आहे तर तुम्ही वरून आणखी थोडंसं पाणी घालू शकता, पीठ सॉफ्ट करून घेऊ शकता। मी सुद्धा या ठिकाणी 1 चमचाभर गरम पाणी करून याच्यावरती शिपका मारला होता आणि त्यानंतर पीठ मळून घेतलं आहे। तर इथे छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे। आता या तयार करून घेतलेल्या गोळ्यावरती 1 ते 1.5 चमचा तेल सोडायचं। सर्व गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं। तर इथे सर्व गोळ्याला व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घेतले। झाकण ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं गोळा भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा। तर इथे मी पीठ कढईमध्येच मळून घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ परातीमध्ये किंवा एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊन मळू शकता। तर इथे एक 10 मिनिटं झाली आहेत। पीठ छान भिजलं असेल, झाकण काढूया। तुम्ही पाहू शकता पीठ एकदम छान भिजले, पहिल्यापेक्षा पीठ हलकंसं मऊसूत झालं आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने या पिठाचे आपण 2 गोळे तयार करून घेऊयात। तर इथे 1 गोळा मी तयार करून घेतला आहे। दुसरा जो गोळा आहे कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा गोळा बाजूला ठेवायचा, तो आपण नंतर वापरणार आहोत। त्यानंतर हा जो किचन कट्ट्याचा सरफेस आहे तो मी सर्वात आधी तुम्हाला सांगते, मी स्वच्छ घासून 1 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून
कोरड्या रुमालाने पुसून घेतला आहे। आता त्याच्यावरती 1 चमचाभर तेल सोडायचं। सर्व तेल जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने या किचन सरफेसवरती पसरवून घ्यायचं। जर तुम्हाला या किचन कट्ट्याच्या सरफेसवरती हे लाटून घ्यायचं नसेल तर तुम्ही पोळपाट सुद्धा वापरू शकता। त्याचसोबत लाटण्याला सुद्धा तेल लावायचं आणि आता तयार करून घेतलेल्या गोळ्याची मध्यम जाडसर पारी लाटून घ्यायची। पारी लाटून घेताना जास्त जोर देऊन लाटायची नाही, हलक्या हाताने लाटून घ्यायची। त्याचसोबत जास्त पातळही लाटायची नाही, मध्यम जाडसर लाटायची। ही पारी लाटून घेत असताना जर पिठाला बाजूनी चिरा पडल्या तर काहीही हरकत नाही, कारण आपण हे कट करून व्यवस्थित चौकोनी सरफेसमध्ये तयार करून घेणार आहोत। तर इथे मी मध्यम जाडसर अशी पारी लाटून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर इथे मी सुरी घेतली आहे। आता सुरीने अशा पद्धतीने त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत आणि जो मधला भाग आहे तो चौकोनी आकारामध्ये आपण तयार करून घेणार आहोत। तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने बाजूच्या कडा कट करून हे आपल्याला चौकोनी आकारामध्ये तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बाजूच्या कडा कट करून घेतल्या आहेत, छान चौकोनी आकाराचा तयार झाला आहे आणि इथे तुम्ही याची जाडी सुद्धा पाहिली, मध्यम जाडसर अशी ही पारी मी लाटून घेतली आहे। आता जशा आपण शंकरपाळ्या बनवून घेतो त्या पद्धतीने सुरीने हे कट करून याच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या। तर या ठिकाणी हे तुम्ही जसं तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे कट करून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। मी चौकोनी आकारामध्येच जशी आपण शंकरपाळी बनवतो त्या पद्धतीने कट करून घेणार आहे। आता एखाद्या उलटण्याने या शंकरपाळ्या किचनच्या सरफेसपासून वेगळ्या करून घ्यायच्या। तुम्ही या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला दाखवते, शंकरपाळीची जाडी पाहू शकता, जास्त पातळही नाहीये किंवा जास्त जाडसरही नाहीये। आता या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक टिप सांगते। बऱ्याच वेळा काय होतं, शंकरपाळी तेलामध्ये सोडली की ती फुलते आणि मग व्यवस्थित कुरकुरीत अशी तळली जात नाही। त्यासाठी इथे एक फोर्क घेतला आहे, त्या फोर्कच्या साहाय्याने याच्यावरती अशा पद्धतीने टोचून होल करून घ्यायचे, म्हणजे शंकरपाळी तेलामध्ये सोडली की ती फुलणार नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत खुसखुशीत तयार होईल। तर इथे फोर्कनी सर्व शंकरपाळ्यांवरती टोचून मी होल करून घेतले आहेत। आता या शंकरपाळ्या आपण एखाद्या चाळणीमध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता बाकीच्या पिठाच्या शंकरपाळ्या सुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायच्या। तुम्ही या तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवल्यानंतर लगेच तळू शकता किंवा जर तुम्ही एकटेच बनवणारे असाल तर सर्व शंकरपाळ्या आधी बनवून घ्या आणि त्यानंतर एकत्रच तळून घ्या। मी इथे सर्व शंकरपाळ्या आधी बनवून घेणार आहे आणि त्यानंतरच एकत्रच तळून घेणार आहे। तर इथे मी सर्व शंकरपाळ्या बनवून घेतल्या आहेत। गॅसवर पॅनमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। थोडंसं पीठ तेलामध्ये घालूयात। पीठ तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल लगेच वरती आलंय। याच टेम्परेचरवरती तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे मी सर्व शंकरपाळ्या बनवून घेतल्या आहेत। आता या शंकरपाळ्या थोड्या थोड्या आपण तेलामध्ये सोडूयात। शंकरपाळी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा। हाय फ्लेम असतानाच शंकरपाळी तेलामध्ये सोडून घ्यायची। एका वेळी जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडायची नाही। जेवढ्या कमी प्रमाणात शंकरपाळी तळून घेता येईल तेवढी तळून घ्यायची, कारण जर जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडली तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाळी जास्त तेलकट होते। शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर एक अर्धा मिनिट तरी ती झाऱ्याने हलवायची नाही। त्यानंतर अर्ध्या मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि शंकरपाळी खालच्या बाजूनी झाऱ्याने हलवून घ्यायची आणि आता याच पद्धतीने अलटी पलटी करत तेलामध्ये फिरवत ही शंकरपाळी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर इथे लक्षात ठेवा, शंकरपाळी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा। अर्ध्या मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच ही शंकरपाळी अलटी पलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। जर तुम्ही मंद आचेवरती शंकरपाळी तळली तर जास्त प्रमाणात तेल शोषलं जाईल, शंकरपाळ्या तेलकट होतील आणि जर मोठ्या आचेवरती तळून घेतली तर शंकरपाळी वरून लगेच सोनेरी रंगाची होईल आणि आतून कच्ची राहील। तेलामधून काढली की थोड्याच वेळात ती मऊ पडेल। तर इथे मी शंकरपाळी तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतली आहे। आता झाऱ्याने एका चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे यातील जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जास्त डार्क सोनेरी रंग आला नाहीये, कारण तेलामधून जरी ही शंकरपाळी बाहेर काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे नंतर या शंकरपाळीचा रंग आणखी डार्क होतो। त्यामुळे अशा रंगापर्यंतच शंकरपाळी तळून घ्यायची आणि आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व शंकरपाळी तळून घेऊयात। तर शंकरपाळीची पहिली बॅच तळली की गॅसचा फ्लेम हाय करा, त्यानंतर शंकरपाळी तेलामध्ये सोडा आणि मध्यम आचेवरती छान अशी तळून घ्या।
तर इथे तांदळाच्या पिठाच्या सर्व शंकरपाळ्या बनवून तयार झाल्या आहेत। एकदम छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झाल्या आहेत। 3 महिने या शंकरपाळ्या हवाबंद डब्यामध्ये आहे अशा छान टिकतात। त्याचप्रमाणे बनवायला सुद्धा सोप्या आहेत। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी उत्तम आहेत, पौष्टिक आहेत। तुम्ही या ठिकाणी आवाज सुद्धा ऐकू शकता। एकदम मस्त कुरकुरीत अशा या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत। तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा तुमची मुलं जर बाहेर राहत असतील तर त्यांना खायला देण्यासाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी 3 महिने टिकणाऱ्या या तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळ्या नक्की बनवून पहा। रेसिपी प्रकार 4 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे। आता यामध्ये आपण जी रेग्युलर आमटीसाठी वाटी वापरतो त्या वाटीने 2 वाटी मोजून स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं। ज्या वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पोहे खायच्या चमच्याने 7 चमचे इतका बारीक रवा घेतला आहे। रवा बारीकच घ्यायचा, जर मोठा असेल तर मिक्सरला फिरवून एकदा वाटून घ्या। त्यानंतर 1 चमचा ओवा घेतला आहे। ओवा तळहातावरती घ्यायचा आणि हाताने चोळून क्रश करून यामध्ये घालायचा। त्यासोबतच यामध्ये इथे मी 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे, ती सुद्धा चुरून यामध्ये घालायची। ओवा आणि कसुरी मेथी अशा पद्धतीने क्रश करून घातली की त्याचा फ्लेवर पिठामध्ये किंवा आपण जो पदार्थ बनवतोय त्यामध्ये छान उतरतो। त्याचसोबत हा पदार्थ छान चटपटीत लागावा, एक वेगळीच चव लागावी त्यासाठी यामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। आणि आता ज्या वाटीने या ठिकाणी आपण सर्व साहित्य म्हणजे रवा आणि पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाव वाटी पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे इतकं कच्चं तेल घालायचं आहे। तेल कच्चंच वापरायचं आहे, कोमट किंवा गरम तेल वापरायचं नाही। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून छान एकजीव करून घेऊयात। यामध्ये आपण जे तेल घातलं आहे ते पिठामध्ये छान एकसारखं मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे। त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हाताने चोळून हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्या। तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतलं आहे। हातामध्ये थोडंसं पीठ घेतल्यानंतर हलक्या हाताने मूठ वळली की लगेच मूठ वळली जातीये, म्हणजे तेल पिठामध्ये छान मिक्स झाले, एकजीव झाले। त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं। पीठ मध्यम सैलसर किंवा सैलसरही मळायचं नाहीये, घट्टसरच मळून घ्यायचंय। त्यामुळे लागेल असंच थोडं थोडं पाणी घाला। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे। पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। त्यानंतर आता या मळून घेतलेल्या पिठावरती 1 अर्धा चमचा कच्चं तेल सोडायचं आणि सर्व तेल पिठाला लावून घ्यायचं। तर इथे मळून घेतलेला पिठाचा जो गोळा आहे त्या पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। तर इथे 10 मिनिटं झाले आहेत, झाकण काढूयात। तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी पहिल्यापेक्षा आणखी थोडीशी घट्टसर झाली आहे। त्यानंतर आता हाताने जोर देऊन जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने 1 अर्धा मिनिटभर हे पीठ आणखी मळून घ्यायचं। तर इथे 1 अर्धा मिनिटभर हे पीठ मी आणखी मळून घेतलं आहे। त्यानंतर इथे मी पोळपाट घेतला आहे। आता पोळपाटावरती हे पीठ काढून घ्यायचं आणि पोळपाटावरती याचा मध्यम जाडसर असा रोल तयार करून घ्यायचा। रोल जास्त पातळ बनवायचा नाहीये, मध्यम जाडसरच ठेवायचं आहे। तर इथे मध्यम जाडसर असा मी मळून घेतलेल्या पिठाचा रोल तयार करून घेतला आहे। आता सुरी घ्यायची आणि सुरीच्या साहाय्याने कट करून याचे 3 भाग तयार करून घ्यायचे। तयार केलेल्या 3 भागातले 2 भाग बाउलमध्ये ठेवायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं। हे आपण पुढे वापरणारच आहोत। त्यानंतर तयार करून घेतलेल्या 3 भागातील 1 भाग मी इथे घेतला आहे। पुन्हा 1 अर्धा मिनिटभर छान असा मळून घ्यायचा आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे तुम्ही पाहू शकता मी गोळा तयार करून घेतला आहे। हाताने अशा पद्धतीने तयार केलेला गोळा पसरवून घ्यायचा। त्यासोबतच इथे मी एका डिशमध्ये कोरडं पीठ सुद्धा घेतलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की कोरड्या पिठाची गरज नाही वापरलं तरी चालेल। त्यानंतर कोरड्या पिठामध्ये तयार केलेला गोळा घोळायचा आणि आता याची एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची। आपण चपाती लाटतो त्या पद्धतीचीच पारी लाटायची आहे, पण एकदम पातळ अशी लाटून घ्यायची। पारी लाटून घेताना लागलंच तर अधूनमधून कोरडं पीठ सुद्धा तुम्ही वरून थोडंफार भुरभुरू शकता। तर या ठिकाणी जेवढी लाटून घेता येईल तेवढी पातळ पारी मी लाटून घेतली आहे। मी फक्त सुरुवातीला कोरडं पीठ लावलं होतं, त्यानंतर काहीही गरज पडली नाहीये। त्यासोबतच इथे तुम्ही कडा पाहू शकता, एकदम पातळ आहेत।
त्यानंतर इथे मी सुरी घेतली आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लाटून घेतलेली जी पारी आहे ती अशी उभी कट करून घ्यायची। कट करून घेताना मध्ये जास्त गॅप ठेवायचा नाही, जवळजवळच कट करून घ्यायची। आपण या ठिकाणी 2 महिने टिकणारी मस्त चटपटीत अशी खारी शंकरपाळी बनवतोय आणि ही खारी शंकरपाळी बाहेर दुकानात मिळते, अगदी त्याच चवीची लागावी यासाठी आपण सर्वात शेवटी यामध्ये काही महत्त्वाचे पदार्थ घालणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे पूर्ण पारी मी अशी उभी कट करून घेतली आहे। त्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या बाजूने म्हणजे आडव्या बाजूने जर तिरपं कट करून घ्यायचं असेल तर कट करून घेऊ शकता, पण मी आडवं आणि सरळ कट करून घेणार आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने। त्याचप्रमाणे तुम्हाला या खारी शंकरपाळीची लांबी किती हवी आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही याच्यावरती कट करून घेऊ शकता। मी जास्त मोठ्या आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेणार नाहीये, मध्यम आकारामध्येच कट करून घेणार आहे। तर इथे लाटून घेतलेली पारी मी उभी आडवी कट करून घेतली आहे आणि इथे आपल्या मस्त अशा खाऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत। तुम्ही पाहू शकता पारी एकदम पातळ लाटून घेतली होती। त्याचप्रमाणे ही जी शंकरपाळी आहे त्याची तुम्ही लेंथ सुद्धा पाहू शकता। त्यानंतर आता या शंकरपाळ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। राहिलेले जे गोळे आहेत त्याच्या शंकरपाळ्या सुद्धा मी याच पद्धतीने बनवून कट करून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व शंकरपाळ्या आपण एकत्र तळून घेणार आहोत। तरी ते बनवून घेतलेल्या गोळ्याच्या सर्व शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या आहेत। आता ही शंकरपाळी आपण तळून घेऊयात। तर ही खारी शंकरपाळी तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। एक बॅच मी शंकरपाळीची यामध्ये तळून घेतली आहे, आता दुसरी बॅच तळतीये। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा, हाय फ्लेमवरती शंकरपाळी तेलामध्ये सोडायची। एका वेळी जितकी जास्त ही खारी शंकरपाळी तुम्हाला तळून घ्यायची आहे तेवढी तळून घेऊ शकता। त्यानंतर शंकरपाळी एकदा खालून एकसारखी हलवून घ्यायची। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता मीडियम फ्लेमवरती ही शंकरपाळी अलटीपलटी करत झाऱ्याने एकसारखी हलवत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। ही खारी शंकरपाळी मध्यम आचेवरती म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायची, म्हणजे छान कुरकुरीत खुसखुशीत होते। तर इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळीचा हलकासा रंग बदलायला लागला आहे। आता याच पद्धतीने आणखी थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत ही शंकरपाळी झाऱ्याने एकसारखी हलवत आपण तळून घेऊयात। तर इथे ही शंकरपाळी मी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतली आहे, तुम्ही याचा रंग पाहू शकता। आता ही शंकरपाळी आपण एका ताटामध्ये किंवा झाऱ्यामध्ये काढून घेऊयात। ही शंकरपाळी किचन पेपरवर काढून घ्यायची सुद्धा गरज नाही, यामध्ये अजिबात तेल शिल्लक राहत नाही, त्यामुळे सरळ तुम्ही ताटामध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊ शकता। आणि आता राहिलेल्या शंकरपाळ्या सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। फक्त शंकरपाळी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा, म्हणजे मोठ्या आचेवरती शंकरपाळी तेलामध्ये सोडायची। मोठ्या आचेवरती शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर खालून झाऱ्याने एकदा हलवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती शंकरपाळी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतल्या आहेत। एकदम मस्त परफेक्ट कुरकुरीत खुसखुशीत अशी ही खारी शंकरपाळी तयार झाली आहे। आता ही शंकरपाळी अगदी बाहेर मिळते अशी छान चटपटीत कशी बनवायची ते सांगते। त्यासाठी यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालायचा। चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल। 1 छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं, जे तिखटाला कमी असतं। त्यासोबतच यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा काळं मीठ घालायचं। काळं मीठच घाला, आपलं रेग्युलरचं मीठ यामध्ये या स्टेपला घालू नका। त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अशा पद्धतीने वर खाली करत हे मसाले आपण बनवून घेतलेल्या खारी शंकरपाळीला लावून घ्यायचे। अशा पद्धतीने मिक्स केलं की मसाले सर्व बाजूनी एकसारखे लागले जातात। तर इथेच मसाले घातल्यानंतर ही सर्व शंकरपाळी मी छान मिक्स करून घेतली आहे। सर्व मसाले शंकरपाळीला अगदी व्यवस्थित लागले आहेत। त्याचप्रमाणे इथे तुम्ही शंकरपाळीचा आवाज सुद्धा ऐकू शकता। एकदम छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झाली आहे। आपण यामध्ये वरून एक्स्ट्राचे मसाले घातले आहेत, त्यामुळे छान चटपटीत लागते। तर तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहासोबत संध्याकाळच्या टायमिंगला खाण्यासाठी ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली छान चटपटीत कुरकुरीत खुसखुशीत खारी शंकरपाळी नक्की बनवून पहा। तर इथे मुलांना दुपारच्या वेळी खायला देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत देण्यासाठी किंवा पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांना चहासोबत देण्यासाठी 2 ते 3 महिने हवाबंद डब्यामध्ये टिकणारे 4ही पदार्थ बनवून तयार झाले आहेत।
तुम्हाला यातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओ सोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।